नमस्कार मंडळी. कोणकोणता दिवस हा कसा उजाळत असतो बघा. कधी कधी माणसाला खूप उत्साह असते, तर कधी कधी काहीच करावंसे वाटत नाही. तसं आज आमचा हा लेझी डे आहे. मस्तपैकी आम्ही खाऊन राहिलो, टी व्ही पाहून राहिलो आणि मस्तपैकी आराम करून राहिलो. सगळा असा किचनभर पसारा झालेला आहे, तरी आम्हाला काही चिंता नाही आहे, कारण सकाळी साहेब आवरून बाहेर गेले, त्यांना कामासाठी जायचं. आज आम्ही मायलेकीच आहो, त्याच्यामुळे जानू किचनमधून सामान आणून राहिलेली आहे. आम्ही खाऊन राहिलेलो आहे आणि घरभर पसारा. आता हा इकडे ड्रॉइंग करायला बसलेला आहे. आता मला थोडा आराम केल्यानंतर बरं वाटत आहे, त्याच्यामुळे मी आता म्हटलं चला. गरमीमुळे पण पुन्हा पागल झाल्यासारखं वाटून राहिलेलं आहे. आता किचनचं काय हाल करून ठेवलं आहे, जानूला जाऊन बघते, कारण मी आराम करायला गेली की 5 मिनटामध्ये जानू किचनची पूर्ण हालत खराब करून टाकते. त्या पहिले मी आपली पेटपूजा करून टाकते. आज मी काही भाजी वगैरे बनवली नाही, त्याच्यामुळे आपला साधा फोडणीचा भात बनवत आहे. ऑल टाईम फेवरेट फोडणीचा भात खाते आणि मला थोडी एनर्जी येईल चाय वगैरे पिल्यानंतर. मग मी आपल्या कामाला लागते. यम्मी माझा फोडणीचा भात फटसे रेडी झालेला आहे. छान असं कोथिंबीर कांदे वगैरे टाकलं की पुन्हा मस्त वाटते. चला, माझी एनर्जी डाऊन होऊन राहिलेली आहे. पहिले मी खाते, त्यानंतर मी थोडी छान झालेली आहे खाऊन पिऊन. मग इकडे सगळ्यांना फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणून ठेवलेल्या होत्या. सगळे आईस्क्रीम पार्टी करून राहिलेले आहे, पण कोणी एकामेकाला द्यायला तयार नाही आहे. सगळे आईस्क्रीमचे लालची आहे इथे आमच्याकडे. मला पण तुझी आवडते. जानूला मी त्रास देऊन राहिलेली आहे. काव्याताई तर पहिलेच बाजूला झाली बाबा. हे आमच्याकडे कबूतर इथे आलेला आहे. बिचाऱ्या गरमीने परेशान झालेला आहे. तोही पण बिलकुल एकदम खिडकीत मध्ये बसले, तर त्याला छान फोटो कॅप्चर करता आले. इकडे फोटो काढायसाठी, व्हिडिओ बनवायसाठी आले. नाही परेशान